खासगी सावकारांची नावे चिठ्ठीत लिहून एका तरुण कापड व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी काळा हनुमान ठाणा पेठ बीड या भागात उघडकीस आली आहे। सदरील तरुणाने लिहिलेल्या या चिठ्ठीत काही राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडून आणि काही फायनान्सवाल्या सावकारांकडून पैसे घेतल्याचा उल्लेख असून त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं चिठ्ठीत नमूद असल्याचं समजतंय। या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता। बीड शहरातील काळा हनुमान ठाणा पेठ बीड भागातील राम दिलीप फटाले वय 42 वर्ष यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे। राम फटाले हे कपड्याचा व्यवसाय करत होते। जिल्ह्यातील आठवडी बाजारातही ते दुकान लावून कपडे विक्री करायचे। कापड व्यवसायासाठी त्यांनी काही सावकारांकडून कर्ज घेतले होते। त्या सावकारांना वेळेवर व्याज देऊनही त्यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता। त्यामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलले असे नातेवाईकांनी सांगितले। तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता। जोपर्यंत संबंधित सावकारांविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। अखेर दुपारी उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। दरम्यान मयत राम फटाले यांना आत्महत्यापूर्वी 6 पानाची एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समजतंय। त्यामध्ये काही राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा तसेच काही फायनान्सवाल्या सावकारांकडूनही रक्कम घेतल्याचा उल्लेख असल्याचं सूत्रांनी सांगितलंय।